जय सद्गुरू. सर्वांना माझा नमस्कार. आज आपण घरच्या घरी कुंकू तयार करणार आहे, ते पण नैसर्गिक पद्धतीने. त्यासाठी हळद घेतलेली आहे, अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे आणि आपण तंबाखू खातो की नाही त्याचा हा चुना आहे. त्याची आपण निवडी करून घेऊया. जास्त साहित्य लागत नाही. थोडंसं त्यामध्ये आपण पाणी टाकून एकत्र कालून घेऊया. चुना मी हा पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण कुंकू करायला सुरुवात करूया. विकतचं कुंकू आणि ॲलर्जी येते किंवा आपण देवाला जरी लावलं तरी त्याला काळे डाग वगैरे पडतात. इथे मी आता हळद घेतलेली आहे, त्यावर मी चुना टाकते आहे. थोडं थोडं टाकूया. आता आपण त्यामध्ये लिंबाचा रस टाकून घेऊया. लिंबाच्या रसामुळे आपलं कुंकू आहे ना ते खूप दिवस टिकतं, खराब होत नाही. आणि आता नवरात्र आलेलं आहे, त्यामुळं आपण स्वतः तयार केलेलं कुंकू देवीला जर वाहिलं तर आपल्याला आनंद व समाधान वाटते. त्यामुळे तुम्ही हे घरी 5 मिनिटात तयार होणारं हे कुंकू आहे, लगेच तुम्ही करू शकता. आता यामध्ये अजून थोडंसं आपण ती चुन्याची निवळी आहे ना ती टाकून घेऊया. बघा माझे हात किती लाल झालेले आहेत. याप्रमाणे आपण सगळं ते एकत्र व्यवस्थित कालून घेऊया. चुना हा खाली असल्यामुळे त्यात मी परत पाणी टाकून घेतलेलं आहे. ते सगळं पाणी मी त्यामध्ये हळदीमध्ये टाकलेलं आहे. त्याच्यात केमिकल नसतं, त्यामुळं आपल्याला याचा कसलाही त्रास होत नाही. मला स्वतःला सुद्धा कुंकवाचा, बाहेरच्या कुंकवाचा त्रास होतो. कुंकू लावलं की ती जागा खाजवती, काळे डाग उठतात. ह्याने काही होणार नाही. हे बघा आपलं कुंकू आता तयार होतंय. त्यामध्ये अजून थोडंसं आपण लिंबाचा रस टाकून घेऊया. मी अर्धा लिंबाचा रस केलेला होता. आता आपल्या हळदीचा कलरही बदललेला आहे. अशा प्रकारे आपलं कुंकू तयार झालेलं आहे. बघा किती कलर छान आलेला आहे. हळदीपासून केमिकल विरहित आपलं कुंकू तयार झालेलं आहे. पण हे थोडंसं ओलसर आहे, त्यामुळे आपण हे पंख्याखाली एक 5-6 तास सुकून घेऊया. ह्याला जर उन्हात ठेवलं तर ह्याचा कलर उडण्याची शक्यता असते, म्हणून पंख्याखाली सुकून घेऊया. आपलं कुंकू हे आता सुकलेलं आहे, त्याला आपण चाळून घेऊया. कुंकूचा कलर एकदम छान आलाय बघा. चाळणीमध्ये काही निघालं नाही बघा. आता आपण या वाटीमध्ये काढून घेऊया. एकदम सोपी पद्धत आहे. अशा प्रकारे आपलं कुंकू तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.